नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. प्राध्यापक भरती प्रक्रिया एम.एस. सेट आणि UGC नेट शासन निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी 2026. अध्यापकांच्या भरती प्रक्रियेची कार्यपद्धती. या GR मध्ये शासन निर्णय जो झालेला आहे 11 फेब्रुवारी 2026 त्याच्यामध्ये अध्यापकांच्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतच्या आणि कार्यपद्धतीची माहिती दिलेली आहे. ही माहिती आपण या GR मधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्राध्यापक भरती प्रक्रियेमध्ये एम.एस. सेट आणि UGC नेट, PhD, M.Phil यासाठी तुम्हाला काय क्रायटेरिया लावलेला आहे हे माहीत होईल. विद्यार्थी मित्रांनो, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे आणि त्याचा शासन निर्णय हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे आणि दिनांक 11 फेब्रुवारी 2026 मध्ये हा GR प्रसिद्ध झालेला आहे. आता भारताचे राजपत्र असाधारण भाग 3 विभाग 4 UGC नोटिफिकेशन दिनांक 18 जुलै 2018. 2 आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 218 प्रक्र 56/18/20 दिनांक 8 मार्च 2019. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण 2018 प्रकरण 56/18/20 दिनांक 10 मे 2019. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2309 प्रकरण 128/20 दिनांक 5 मार्च 2024. माननीय राज्यपाल यांचे अवर सचिव शिक्षण राज्यभवन यांचे पत्र क्रमांक RB/GEN 2024/CR 928 EDN 5/182 दिनांक 25 फेब्रुवारी 2025. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रक्र इ 860421/20 दिनांक 28 फेब्रुवारी 2025. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रक्र इ 860421/20 दिनांक 6 ऑक्टोबर 2025. शासन पत्र क्रमांक NISC 2025 इ 860421/20 दिनांक 18 नोव्हेंबर 2025. उपसचिव राजभवन महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक RB/GN 2024/CR 928/EDN 5/1039 दिनांक 12/12/25 चे पत्र. शासन पत्र क्रमांक AISC 2025/E 860421/20 दिनांक 19 डिसेंबर 2025. उपसचिव राजभवन महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक RB/GN 2024/CR 928/EDN 5/92 दिनांक 4/2/26 चे पत्र. यानुसार हे जे आपण पाहिलेले आहेत हे वेगवेगळे शासन निर्णय आहेत, ते वाचामध्ये दिलेले आहेत. या सर्वांचा आधार घेऊन इथं प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यानुसारच GR झालेला आहे. प्रस्तावनेमध्ये राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांची निवड प्रक्रिया राबवण्याबाबत दिनांक 6/10/25 च्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. सदर निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी माननीय कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय काय आहे तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेसाठी शासन निर्णय दिनांक 6/10/25 अन्वये कार्यपद्धतीत विहित केलेल्या सुधारणा याद्वारे रद्द करून सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे. म्हणजे जो 6/10/25 रोजीचा
जी आर यापूर्वी किंवा शासन निर्णय यापूर्वी पारित झालेला होता तो रद्द झालेला आहे आणि या जी आर मध्ये परिशिष्ट अ दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जी नमूद केलेली सुधारित कार्यपद्धती आहे त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वरील कार्यपद्धतीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील सध्या सुरू असलेली प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्य विद्यापीठामधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. म्हणजे आता उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील जी सार्वजनिक विद्यापीठ आहे आणि त्याच्यामध्ये अध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे भरती प्रक्रिया करायची आहे, त्याला या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे आणि भविष्यात होणाऱ्या राज्यातील विद्यापीठांच्या अध्यापकांच्या निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दिलेला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर अशा पद्धतीनं हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडील शासन निर्णय पारित झालेला आहे आणि त्यानुसार प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. आता हे परिशिष्ट अ दिलेलं आहे. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025/E 860421 20 दिनांक 11 फेब्रुवारी 2026 सोबतचे सहपत्र. हे आहे guidelines regarding the selection process for the recruitment of regular teachers in the state public universities in the state. The following selection process shall have the integrated approach of combining academic and research credentials, teaching skills, and interview performance, ensuring a more transparent, fair, and balanced selection process. आता याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे परिशिष्ट अ मध्ये, हे परिशिष्ट बरंच मोठं आहे. 6 ते 7 पानांचं हे परिशिष्ट आहे. याच्यामध्ये अकॅडमिक रेकॉर्डसाठी किती मार्क द्यायचे आहेत, ग्रॅज्युएशनसाठी मॅक्झिमम मिनिमम मार्क्स किती आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किती आहेत, म्हणजे किती टक्केच्या पुढे गेल्यानंतर किती मार्क्स वगैरे माहिती दिलेली आहे. एमफिल असेल तर 60%, पीएचडी साठी 17 मार्क्स, पीएचडी प्लस एमफिल प्लस पीएचडी असल्या तर 17 मार्क्स आणि JRF अधिक सेट नेट असेल तर मॅक्झिमम 5 मार्क्स मिळणार आहेत. नेट विथ JRF असेल तर 5 मार्क्स असतील, फक्त नेट असेल तर 4 मार्क्स असतील, फक्त सेट असेल तर 3 मार्क्स असतील. हा तुमचा JRF नेट आणि सेट साठीचा मार्कांचा स्कोर आहे. म्हणजे 5 जास्तीत जास्त 5 मार्क्स आहेत. नेट विथ JRF असेल तर 5 मार्क, नेट असेल तर 4 आणि सेट असेल तर 3 मार्क आहेत आणि JRF अधिक नेट अधिक सेट असेल तर मॅक्झिमम 5 मार्क्स मिळणार आहेत. अशा पद्धतीने इथं हे मार्कांचं नियोजन केलेलं आहे. आता इथं काय केलेलं आहे, एमफिल आणि पीएचडी असेल तर मॅक्झिमम 17 मार्क्स देणार आहेत. म्हणजे एमफिल 60% आणि त्यापेक्षा जास्त असतील मार्क्स तर 5 मार्क, 55% आणि त्यापेक्षा जास्त असतील म्हणजे 55 ते 60 दरम्यान असतील तर 3 मार्क आणि पीएचडी असेल तर 17 मार्क्स. अशा पद्धतीनं त्यांनी मार्कांचं नियोजन केलेलं आहे. टीचिंग एक्सपिरियन्ससाठी 6 मार्क दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला शिकवण्याचा किती अनुभव आहे त्याच्यावरती आणि प्रत्येक वर्षासाठी 1 मार्क देण्यात येणार आहे. तुम्ही 2 वर्ष शिकवलं असेल तर 2 मार्क, 4 वर्ष शिकवत असाल जसं की CHB बेसिसवरती किंवा इतर काही तर तुमचे मार्क्स अनुभवासाठी म्हणून तुम्हाला 1 मार्क प्रत्येक वर्षी मिळणार आहेत. आणि त्यामध्ये 9 महिन्यांचा जास्तीत जास्त कालावधी 9 महिन्यांचा म्हणजे कमीत कमी कालावधी 9 महिन्यांचा असणं गरजेचं आहे त्या अकॅडमिक इयरमध्ये. असेसमेंट ऑफ रिसर्च स्किलसाठी 8 मार्क दिलेले आहेत. रिसर्च पब्लिकेशन बुक्स ऑथर्ड अँड IPR जनरेटेड मार्क्स आहेत 6. तुमचं रिसर्च बुक केलेलं असेल तर त्याला 60% पेक्षा जास्त, 40% पेक्षा जास्त वगैरे असे काही जे मार्क्स आहेत त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ह्या अशा पद्धतीनं हा जो GR आहे किंवा प्रपत्र अ आहे, परिशिष्ट अ आहे ते दिलेलं आहे. ते तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊ शकता. तुम्हाला माहितीसाठी पाहिजेच असेल तर मराठीमधून सुद्धा तुम्हाला ते मी घेऊन येऊ. मात्र त्यासाठी तुम्ही तुमच्या
कमेंट्स आम्हाला नोंदवून कळवा. गरज असेल तर आम्ही त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हे संपूर्ण परिशिष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा, जेणेकरून तुमचा भरती प्रक्रिया सेट नेटची जी आता भरती 5,000 पेक्षा जास्त पदं जी भरायची आहे ती भरती प्रक्रिया होणार आहे. त्या भरती प्रक्रियेमध्ये तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील किंवा तुमचं किती काय झाल्यानंतर म्हणजे सेट असेल, नेट असेल, PhD असेल, MPhil असेल, तुमचं एखादं बुक पब्लिश झालं असेल, रिसर्च केलं असेल तर त्यासाठी किती मार्क होणार आहेत, तुम्हाला शिकवण्याचा अनुभव असेल तर त्यासाठी किती मार्क आहेत आणि एकूण टोटल बेरीज किती होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या GR नुसार माहिती पडणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये शेअर करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.